भोगावती परिसरातील अनिल प्रकाश टिपुगडे हा बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं आरोग्य विभाग, PCPNDT कायदा सल्लागार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बनावट ग्राहकासह सापळा रचला. तपासणीसाठी 20,000 रुपये आणि गर्भपातासाठी 15,000 रुपये घेण्याची तयारी संशयित टिपुगडेनं दर्शवली. त्यानंतर रचलेल्या सापळ्यानुसार भोगावती साखर कारखाना कॉलनीतील एका घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी बेकायदेशीर गर्भलिंग निदान सुरू असताना शिरसेमधील महेश सुब्राव पाटील, सुनील प्रकाश पाटील, भोगावती साखर कारखाना कॉलनीतील अनिल प्रकाश टिपुगडे आणि परितेमधील श्रीमंत तानाजी पाटील या 4 संशयितांना रंगेहात ताब्यात घेण्यात आलं. या कारवाईत एक सोनोग्राफी मशीन, गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या आणि इतर साहित्य असा एकूण 9,81,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या चौघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचं करवीरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल साहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी ज्या ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी यांचे पथक, त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस स्टेशन यांनी यशस्वी एक सापळा रचून भोगावती कारखाना येथील असलेल्या एका घरामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी चालू आहे अशी माहिती मिळाली होती. सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी छापा घातला असता त्या ठिकाणी 4 इसम हे ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्या ठिकाणी एका पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करत असताना आढळून आले. त्यामध्ये इसमनामे श्रीमंत पाटील, महेश पाटील, सुनील पाटील व अनिल टिपुगडे या चौघांना ताब्यात घेण्यात आलेले. त्यातील इसमनामे श्रीमंत पाटील व महेश पाटील यांना यापूर्वी 2 ते 3 वेळा बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी कायदा PCPNDT ॲक्ट अन्वये अटक देखील करण्यात आलेली आहे. त्यांना गुन्ह्यात 4ही इसमांना गुन्ह्यात अटक करण्यात आली व अटक करून माननीय न्यायालयात नेले असता माननीय न्यायालयाने त्यांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. या कारवाईत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मृणालिनी पाटील फाळके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम मदने, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धनंजय पाटील, PCPNDT कायदा सल्लागार ॲडव्होकेट गौरी पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण गवळी आणि गीता हसूरकर यांच्यासह LCBच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.